बाबा तुम्ही आमरण उपोषणाला बसलेत शेकडोच्या संख्येने इथं कलावंत, काय मागणी आहे तुमची, काय सांगा? अपेक्षित आमच्या कलावंताच्या 5-6 मागण्या आहे. पण बऱ्याच दिवसापासून त्यावरती आम्ही निवेदन देतो, उपोषण करतो, पण त्या काही मागण्या पूर्ण होईल. त्याच्यामुळं आम्हाला यावेळेस आधी पोट तिडकीनं आम्ही सर्व लोक इथं उपोषणाला बसलो आहोत. आमची पहिली मागणी आहे की मानधनात वाढ करावी. 5,000 रुपये मिळते, ते 5,000 रुपये वृद्ध लोकांना पुरत नाही. ते कमीत कमी 11,000 रुपये मासिक मानधन करावं. आणि वृद्ध कलावंताचा मानधन प्रस्तावाचा मंजुरी इष्टांक प्रत्येक वर्षी तर 100 आहे, तो जिल्ह्याला पुरत नाही, ते 100 वरून 200 करा. तिसरी मागणी आमची अशी की वारसाचे पत्र कलावंत वारल्यानंतरच्या विधवा पत्नीला वारसापत्र मान्य तहसीलदार साहेबांनी त्वरित द्यावं व कमीत कमी 2 महिन्यात तरी त्या वारसा पत्नीला मानधन अदा करण्यात यावं. दिव्यांगचे 8 पूर्वीच्या जी आरमध्ये दिव्यांगाच्या मानधन प्रस्तावाला वयाची अट नव्हती. या जी आरमध्ये ती अट 40 वर्ष ठेवण्यात आली. ती आमची मागणी अशी की ती अट शिथिल करण्यात यावी. आणि महत्त्वाची मुख्य मागणी म्हणजे 3 वर्ष झाले अद्याप निवड समिती स्थापन झाली नाही. ती पालकमंत्री महोदयांनी निवड समिती स्थापन करून हे जे 2-3 वर्षाचे प्रस्ताव राहिले ते निकाली काढावे. आणि महत्त्वाची यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी की प्रस्ताव दाखल करण्यामध्ये अनेक दलाल लोक, अनेक काही महाराज लोकांनी याच्यामध्ये भाग घेतला असून ते मूळ कागदपत्रावर पट्ट्या लावून त्याची झेरॉक्स प्रत काढून त्याच्यावरती ऑनलाईन करून प्रस्ताव दाखल करतात. मुळात ते कलाकार नाहीत. तर आमचं असं म्हणणं आहे की मूळ कागदपत्र पाहूनच शासनाने अंतिम मंजुरी द्यावी. म्हणजे तुम्हाला म्हणायचे बनावट कलावंत असे बनावट कलावंत बरेचसे दाखल झालेले आहे की शासनाने आता मूळ कागदपत्र पाहावे, तपासूनच अंतिम मंजुरी द्यावी. काय आहे तुमचं? माझं नाव शाहीर राम शंकरराव घोडके.